नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। चौल आग्राव रस्ता खड्ड्यात, मोदींच्या घोषणेची पायमल्ली करून महाराष्ट्र सरकारने जनतेला फसवलं। चौल आग्राव रस्त्याची दुरावस्था, शासनाचे कोट्यवधी रुपये कुठे गेले? ग्रामस्थांची मागणी जोर धरू लागली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी तातडीने हस्तक्षेप करावा। ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा, महाराष्ट्र सरकारवर तीव्र संताप। अलिबाग तालुक्यातील चौल आग्राव मार्गाची अवस्था अक्षरशः रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते अशी झाली आहे। पावसामुळे हा रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून नागरिक, शालेय मुले, गरोदर महिला, आजारी रुग्ण यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम मंजूर होऊन 6 महिने उलटले तरी कामाला सुरुवात झाली नाही। उलट याआधी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही 2 वर्षात अवघे 3 किलोमीटर काम पूर्ण झाले। उरलेले काम ठेकेदार, सरकारी अधिकाऱ्यांच्या आळशीपणा व भ्रष्टाचाराच्या खाईत गडप झाले आहे। ग्रामस्थांनी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास अधिकाऱ्यांकडे जाब विचारला, परंतु उत्तराऐवजी विलंब हा बहाणा दिला गेला। त्यामुळे नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे। जनतेच्या पैशांची थट्टा, ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा आहे की निवडणुकीदरम्यान काही नागरिकांकडून नेत्यांनी 1500 रुपये घेऊन 5 वर्षांसाठी त्यांची किंमत ठरवली, म्हणजे प्रतिदिवस अवघे 0.82 पैसे। भिकारीसुद्धा 82 पैसे भीक घेत नाही, पण आमच्या भविष्यासाठी राजकारण्यांनी इतकीच किंमत लावली, असा उपरोधिक टोमणा जनतेतून उमटला आहे। मैं खाऊंगा नहीं, खाने नहीं दूंगा या मोदींच्या घोषणेची पायमल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भ्रष्टाचाराविरोधी या घोषणेची महाराष्ट्र सरकारने उघडपणे पायमल्ली केली असा सूर नागरिकांचा आहे। अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभाग भ्रष्टाचाराच्या कचाट्यात अडकलेला आहे। सरकारला जनतेच्या हालापेष्टांची काहीही पर्वा नाही, अशी चर्चा गावागावात रंगली आहे। केंद्रीय नेतृत्वाकडे जनतेचा विश्वास, राज्यातील सरकार फसवे आहे। कोट्यवधी निधी कुठे गेला? कोणाच्या दबावाखाली अधिकारी झोपलेत? असे थेट प्रश्न ग्रामस्थांनी विचारले आहेत। राज्य सरकारवरचा विश्वास हरपल्याने आता ग्रामस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच या प्रश्नात हस्तक्षेप करावा, अशी जोरदार मागणी सुरू आहे। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।